सध्या आपल्या राज्यात काय चालू आहे कळायलाच तयार नाही। सर्वसामान्य जो नागरिक आहे तो भीतीच्या वातावरणात जगतोय। दिवसाढवळ्या कोणाचीही हत्या होते, कोणी कोणावरही हल्ला करतोय, कोणी कोणाचं घर कब्जा करतोय, कोणी कोणाची लुटमार करतोय, कोणी कोणाची फसवणूक करतोय। आणि ही सर्व हिंमत का वाढले? जर कायद्याचा वचक असता, कायद्याची भीती असती तर हे सगळे प्रकार घडले नसते। आणि जो पीडित असेल तो न्यायासाठी जर वन भटकत असेल तर त्यालाही धमकी दिली जाते, त्याला चॅलेंज केलं जातं। माझ्यावरती 4-4, 5-5 केसेस आहेत आणि एखादी केस पडली तर मला फरक काय पडणार आहे? म्हणजे ही नामुष्की कोणाची जाते? तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची जाते। गृहमंत्र्याला हे चॅलेंज आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातील जितके बी पोलीस डिपार्टमेंट असेल त्या सर्व पोलीस डिपार्टमेंटला आपण आदेश पारित करा। ज्या ठिकाणी गुंडगिरीचे प्रकार आढळतील, ज्या ठिकाणी फसवणूक लूटमार होत असेल त्या ठिकाणी संबंधितावरती जागीच ठेचायचं काम करा। त्यावेळीच हे सर्व प्रकार आटोक्यात येतील आणि थांबले जातील आणि सर्वसामान्य जो नागरिक आहे तो भीतीच्या वातावरणातून बाहेर येईल, त्याला न्याय मिळाला जाईल। आणि आपण एका संविधानिक खुर्चीवर बसलेला आहे, लोक आपल्याकडे आशेने बघतायत। त्या खुर्चीवरून आपण कठोर जर भूमिका घेतली आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटला जर आदेश दिले तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये बदल होईल आणि हे सगळे प्रकार थांबले जातील।